नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. बघा, आता हा चैत्र महिना आलेला आहे. म्हणजे चैत्र महिना म्हणजे गुढीपाडवा. जेव्हा आपलं नवीन वर्ष सुरू होतं तेव्हा ते चैत्र महिन्यापासूनच सुरू होतं. आता चैत्र महिन्याची सुरुवात झालेली आहे. आता चैत्र महिना म्हणलं की त्यामध्ये चैत्र नवरात्री येतेच. तर नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपण कुलदेवीची जी काही सेवा उपासना करतोय त्यालाच आपण कुलदेवीचा कुलाचार करणं असे म्हणत असतो. आपल्या घराण्याच्या चालीरीतीनुसार आणि परंपरेनुसार हा कुलाचार आपण पार पाडत असतो. यामध्ये देवीची ओटी भरणे सुद्धा हा एक कुलाचाराचा भागच असतो. आपण आपल्या घरी घट बसवत असू किंवा नसू, पण घरच्या घरी किंवा मंदिरात जाऊन आपण या काळामध्ये देवीची ओटी आवश्यक भरावी, जेणेकरून आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहे त्या कुलदेवी नक्कीच पूर्ण करते. आणि मुख्य म्हणजे आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद हा आपल्या संपूर्ण कुटुंबावरती कायमस्वरूपी राहत असतो. बघा, आता घरीच किंवा मंदिरात जाऊन आपण आपल्या कुलदेवीची ओटी कशी भरावी याबद्दल माहिती बघणार आहोत. बघा, कुलदेवीची ओटी कशी भरायची. आता आपल्या मनात बहुतेकांच्या मनात असे प्रश्न येतात की ही ओटी कधी भरायची, कुठे भरायची, कशी भरायची, नंतर त्या ओटीचं काय करायचं आहे. तर बघा, काय करायचं आहे तर चैत्र नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलस्वामिनीची ओटी नेमकी कधी भरावी. आणि बघा, याबाबत अनेक व्यक्तींच्या मनात किंवा अनेक महिलांच्या मनात हा प्रश्न पडलेला असतो की ओटी भरली तरी चालतं का. तर पण एक महत्त्वाचा नियम असतो की 7व्या माळेपासून पुढे ओटी भरणं जास्त योग्य आहे. याचं कारण असं की नवरात्रीचा हा उत्तरार्ध असतो. जर आपल्याकडे माहेरवासिनी आली असेल तर तिची पाठवणी करताना आपण तिची खरं नारळाने ओटी भरतो. अगदी तसंच नवरात्रीची सांगता होताना देवीची ओटी ही भरण्याची पद्धत आहे. आपली कुलस्वामिनी तर कायम आपल्या घरातच वास करत असते. ती आपल्याला सोडून कुठेच जात नसते. पण नवरात्रीच्या काळात तिचं देवी तत्व जास्त प्रमाणात सक्रिय असतं असं मानलं जातं. म्हणून नवरात्रीच्या उत्तरार्धात म्हणजे 7व्या, 8व्या किंवा 9व्या माळेला ओटी भरणं अधिक योग्य मानलं जातं. त्यामुळे आपण देवीची ओटी ही यंदा नवरात्रीत 25 मार्च 2026 ते बुधवार 26 मार्च 2027 या तिन्ही दिवसापैकी एका दिवशी तुम्ही ही 25, 26, 27 या 3 दिवसामध्ये तुम्ही कधीही भरू शकतात. आता नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरायला जमलं नाही तर तुम्ही जोपर्यंत चैत्र महिना सुरू आहे तोपर्यंत तुम्ही चैत्र अमावस्यापर्यंत देखील कोणत्याही दिवशी तुम्ही ओटी भरू शकतात. जसे की चैत्र पौर्णिमा असेल, चैत्र महिन्यातील अष्टमी असेल, चैत्र महिन्यातील एखादा मंगळवार, शुक्रवार असेल, या दिवशी सुद्धा तुम्ही देवीची ओटी भरू शकता. देवीची ओटी भरणं हा आपला कुलदेवीचा कुलाचाराचा एक भाग असतो आणि कुलदेवीचा कुलाचार म्हणजे प्रत्येक घराण्याने पार पाडला पाहिजे. त्यामुळे या महिन्यामध्ये तुम्ही चैत्र महिन्यामध्ये कधीही कुलदेवीची ओटी भरू शकता आणि कुलदेवीची ओटी भरायला विसरू नका. तुम्ही कुलदेवीची ओटी तुमच्या घरी सुद्धा भरू शकता. आता देवीची ओटी भरताना कोणतं साहित्य लागतं तर बघा, ओटी भरण्यासाठी साहित्यात काय लागतं तर बघा, एक साडी किंवा खण किंवा फक्त ब्लाऊज पीस, तसेच आपण जो शृंगार करतो ते शृंगाराचे साहित्य, दक्षिणा घ्यायचा, एक पाण्याचा नळ घ्यायचा, त्याला सेंदी असावी, बदाम, हळकुंड, सुपारी, मूठभर म्हणजेच वाटीभर तांदूळ, एक फळ, खाण्याचा विडा, तांबूळ, हळदी, कुंकू, हिरव्या किंवा लाल रंगाच्या 5-7 बांगड्याच्या म्हणजे जशा तुम्ही घालतात त्या प्रकारे घ्यायच्या, तो आणि एक खोबऱ्याचा तुकडा, गजरा आणि देवीला वाहण्यासाठी हार, फुलं, हे सर्व साहित्य आपल्याला ओटी भरताना साडीवरती ब्लाऊज पीस घेऊन ब्लाऊज पीसावरती आपल्याला हे सर्व साहित्य ठेवायचे आहेत. आता ओटी कशी भरायची तर बघा, सर्वात प्रथम काय करायचं आहे तर एक ताट घ्यायचं आहे. ताटामध्ये बघा, आपण जे काही साहित्य घेतलेले आहे ते सगळं साहित्य ताटामध्ये ठेवून घ्यायचं आहे. शक्यतो देवीची ओटी नऊवारी साडी ठेवली जाते, तर ती साडी बऱ्यापैकी तुम्हाला छान अशी उघडून घ्यायची आहे. जी घडी आहे त्या थोडीवर ठेवायची आहे. ती देवीला आपण साडी अर्पण करत असतो. ती सुती किंवा रेशमी असावी, कारण धाग्यामध्ये, सुती आणि रेशमी धाग्यामध्ये देवतांकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची क्षमता जास्त असते आणि इतर धाग्यामध्ये ती कमी असते. म्हणून ओटीतील साडी नऊवारी आणि ती रेशमी किंवा सुती असावी, काठपदराची असावी. पण या गोष्टी आहेत ओटीची देवीला जी आपण देवीला साडी घेताना आहे ते आपल्या लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही खण देत आहेत म्हणजे ब्लाऊज पीस देत आहेत, तर ब्लाऊज पीस शक्यतो अशाच पद्धतीने असावा. जर रेशमी, सुती वगैरे असेल तर थोडासा काट असलेला असावा. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे सहावारी साडीपेक्षा नऊवारी साडी का अर्पण केली जाते, कारण नऊवारी साडीला 9 वार असतात, 9 स्तर असतात, म्हणून देवीचे कार्य करणारे 9 रूप आहेत म्हणून दर्शवत असतात. म्हणून आपण देवीला ही सहावारी साडीपेक्षा नऊवारी साडी ही अर्पण करत असतो आणि तिला तितकंच जास्त महत्त्व आहे. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे साडीचा रंग जो आहे तो काळा किंवा निळा, डार्क निळा अगदी नसावा. शक्यतो ओटीमध्ये लाल किंवा केशरी रंगाच्या किंवा हिरव्या, जांभळ्या, गुलाबी या रंगाची साडी आपण निवडू शकता. आता साडी जी आहे ती कशी ठेवायची आहे तर त्यानंतर त्याच्यावर आपल्याला साडी आता
आपल्याला ओटी भरताना काय करायचं आहे तर साडी घ्यायची आहे, त्या साडी घ्यायची आणि ठेवायची. त्यानंतर आपल्याला जे आपण खण ठेवायचं आहे म्हणजे आपलं ब्लाऊज पीस ठेवायचं आहे. त्यानंतर संपूर्ण पाण्याने भरलेला एक नारळ ठेवायचा आहे. त्यानंतर सुपारी, हळकुंड, बदाम, खारीक हे तुम्हाला ठेवायचं आहे. 1 रुपयाचं नाणं यथाशक्तीने तुम्ही 11 एकवीस जेवढा तुम्ही दक्षिणा ठेवायचा आहे तेवढं ठेवू शकतात. नंतर हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या, त्यानंतर गजरा, त्यानंतर थोडेसे तांदूळ आणि त्यानंतर शंकराचे जे साहित्य म्हणजे आपण जो शृंगार करतो त्याचे साहित्य ठेवायचे आहेत. आणि बघा 11 21 बघा मणी, मंगळसूत्र, जोडवे, कानातले, टिकली, बांगड्या, नेलपेंट, मेहंदी कोन वगैरे ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण जो शृंगार करताना आपल्याला लागतो त्या सर्व गोष्टी आपण ठेवू शकतात. आणि इतर तुम्ही ठेवू शकता. तर अशा प्रकारे ठेवायचे. ओटी अर्पण करताना नारळाची शेंडी ही देवाकडे असली पाहिजे. त्यानंतर ओटीमध्ये विडा सुद्धा ठेवला पाहिजे. विडा म्हणजे बघा आपण जे पान खातो ना त्या पानाचा विडा बनवला जातो, तो देवीला अर्पण करायचा असतो किंवा त्याला तांबूल असंही म्हटलं जातं. हा जो विडा आहे तो तुम्हाला जिथे देवीचं मंदिर आहे तिथे सुद्धा हा तुम्हाला विडा सहजासहजी मिळून जाईल. यासोबतच बघा तुम्ही एक फळ सुद्धा ठेवू शकता. फेमस सफरचंद म्हणा, केळी म्हणा, तुम्ही काहीही ठेवू शकतात. अशा प्रकारे तुम्हाला ताट तयार करायचं. या ताटाला अगदी हळद कुंकू अक्षत अर्पण करायचे आहेत. हे ताट जे आहे ते म्हणजे ही जी ओटी आहे ती पहिले आपल्या छातीला स्पर्श करायची आहे. त्यानंतर देवीच्या पायाजवळ आपल्याला ती ठेवायची आहे, अर्पण करायची आहे. देवीकडून चैतन्य मिळावे म्हणून मनामध्ये तुम्ही देवीला अगदी मनापासून प्रार्थना करायची आहे. आई ग, तुला मी माझी यथाशक्ती ओटी अर्पण करत आहे आणि अजून माझी काही इच्छा आहे, अजून काही जर इच्छा असेल तुमची तर तुम्ही ती सांगायला विसरू नका. ती इच्छा असं म्हणा की तुम्ही अगदी मनापासून मी काही प्रार्थना केली, माझ्या घरामध्ये सुख शांती भरभराट नांदू दे. काही चूक भूक माझ्याकडून झाली असेल तर ती देवी आई मला माफ कर. आपण माणूस आहो, कधी कधी आपल्या हातून चुका हे होतच असतात. अशा प्रकारे तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने ओटी भरायची आहे. तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटी घरच्या घरी सुद्धा भरू शकता. जर मंदिरात ओटी अर्पण केली तर त्या बदल्यात आपल्याला एक प्रसाद मिळतो आणि देवीचा हार वगैरे मिळत असतो, तर तो आपण घरी येऊन देवाऱ्यामध्ये ठेवू शकतो. पण समजा तुम्ही ओटी भरली तर त्या वस्तूचं काय करायचं, तर त्या ओटीतल्या ज्या काही शृंगारच्या दागिने वगैरे आहेत ते आपण स्वतः यूज करू शकतात किंवा घरातल्या महिलांना सुद्धा वापरू शकतात. आता काय करायचं आहे, ज्या खायच्या गोष्टी आहेत त्या घरातल्याने सगळ्यांनी प्रसाद म्हणून खायच्या आहे. दक्षिणा जी आहे ती वापरू नका. ती तुम्ही एखाद्या जवळच्या मंदिरात असेल तिथे दानपेटीमध्ये वगैरे टाकू शकता. सगळ्यात वापरायच्या वस्तू आहेत त्या तुम्ही स्वतः वापरू शकतात. पण देवीला अर्पण केलेल्या वस्तू मासिक पाळीमध्ये आपण अजिबात वापरू नयेत. ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा. आपण ओटीच्या हिरव्या बांगड्या लहान असतील तर त्या आपण तुळशीला देखील घालू शकतो. शक्यतो आपण त्या वापरू शकतो. आता आपण काय करायचं आहे तर या साहित्याची आता नियम काही असतात काही म्हणजे ओटी भरताना काही नियम असतात. तर पहिली नियम आहे ती ओटी भरताना काही गोष्टी लक्षात ठेवूनच आपल्याला ओटी भरायची असते. यथाशक्तीने तुम्ही ओटी भरा, पण ती मनापासून भरा. कोणत्या सोन्या चांदीने देत नाहीत, कोणी महागडे वस्तू देत नाहीत. पण 20 हजाराचं सोनं सुद्धा कोणी देत नाहीत. सोन्याचं मुकुट देतं, कोणी चांदीचं देतं, कोणी काही देतं देवीला, कोणी ओटीमध्ये दान करतं असं पण असतं. पण त्यांनी एवढं मोठं केलं म्हणजे आपण पण तेवढंच मोठं केलं असं नाही, तर त्यांना देवी पावणार आणि आपल्याला पावणार नाही असं नाही. तुम्ही एक छोटासा ब्लाऊज पीस सुद्धा आणि नारळाची ओटी भरली तरीही देवी तुमच्यावर पावणार आहे. काही नाही, आपण देवीला मनापासून केलेली यथाशक्ती जी प्रार्थना असते ती देवीला प्रिय असते. मनापासून कुठलीही गोष्ट केली ना देवी आपल्या हाकेला नेहमीच धावून येत असते. म्हणून यथाशक्तीने तुम्हाला ओटी भरायची आहे. आणि दुसरा जो नियम आहे तो अगदी ज्यांना या प्रकरणातील साडी किंवा वस्त्र घेणे शक्य होणार नाही त्यांनी नवीन कोरा ब्लाऊज पीस किंवा तुम्हाला माहीत असेल देवीला एक लाल रंगातील चमकदार ओढणी किंवा चुनरी असे म्हणतात ती सुद्धा तुम्ही देवीला वस्त्र स्वरूपात अर्पण केली तरीही चालतं. तिसरा नियम, समजा तुम्हाला कधी नाईलाजाने नारळ उपलब्ध झाला नाही तर तुम्ही पर्याय म्हणून एखादी खोबऱ्याची वाटी सुद्धा फळ किंवा सुपारी वापरलं तरीही चालेल किंवा लिंबू सुद्धा वापरलं तरीही चालेल. चौथी नियम, ओटीसाठी वापरलेली एक वाटी धान्य त्यामध्ये प्रामुख्याने तांदळाचा समावेशात न तुटलेले अख्खे तांदूळ घ्यायचे. यासाठी तुम्हाला साधारणतः तुमच्या दोन्ही हातात किंवा उंजरीमध्ये बसतील एवढे तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत आणि ते वापरून घ्यायचे आहेत. म्हणजेच तुम्हाला काय करायचं तर एक पसावर तुम्हाला एक वाटी सुद्धा तुम्ही घेतलं तरीही चालेल. आता पाचवा नियम आहे, ओटीसाठी एखादा गोड पदार्थ त्यामध्ये तुम्ही खडीसाखर मिठाई वगैरे घेतलं तरीही चालेल किंवा तुम्ही तसं फळ वगैरे ठेवलं तरीही चालेल, काही सुद्धा हरकत नाही. सहावा नियम बघा, देवीला आवडणारा पानाचा विडा तुम्हाला घ्यायचा आहे. या तांबूल किंवा पाण्याच्या विड्यामध्ये शक्यतो बडीशोप असेल किंवा मग गुलकंद लावलेला असेल अशा पद्धतीने तुम्ही तो तांबूल घ्यायचा आहे. बाकी तंबाखू आणि सुपारी यांचा समावेश असलेला विडा तुम्हाला घ्यायचा नाही. तुम्ही घरच्या घरी सुद्धा हा विडा तयार करू शकता. समजा तुम्हाला विडा बनवायला जमत नसेल तर तुम्ही एखाद्या विड्याच्या पानावर फक्त थोडीशी बडीशोप आणि खडीसाखर त्यावर ठेवून ते तसं सुद्धा बनवलं तरीही चालेल. बघा सातवा नियम आहे, वाण म्हणून तुम्ही ओटीमध्ये खारीक, बदाम, सुपारी, हळकुंड आणि छोट्या खोबऱ्याचा तुकडा ठेवणार आहेत. हळकुंड ठेवताना ते लेकरूवाळ असावं म्हणजे काय तर त्याला फाटे फुटलेले असावे. हळकुंड घ्यायचे तर अशा पद्धतीने घ्यायचे. आपल्याला घ्यायचं
घ्यायचा असेल तर, कारण वंशाचे प्रतीक म्हणून पूजा साहित्यामध्ये हळकुंडाचा समावेश होतो आणि जे फक्त सिंगल हळकुंड म्हणजे फाटे फुटलेले नसतं ते कधीच पूजेमध्ये किंवा ओटी भरण्यासाठी वापरायचं नाही. आता 8वा नियम, प्रत्येक भागामध्ये ओटीचं साहित्य थोड्याफार फरकाने वेगळं वेगळं मिळत असतं. जसे तुमच्याकडे पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही ओटी भरू शकता. 9वा, ओटी भरताना प्रथम तुम्ही स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्या कुलदेवीला किंवा कुलदेवीच्या टाकाला, पोटूला, मूर्तीला हळदी कुंकू लावायचा आहे. त्यानंतर ओटीच्या साहित्यामध्ये आपण देवीसाठी घेतलेले फुलं, हार, फळांचा हार, हे सगळं गजरा वगैरे देवीला अर्पण करण्यासाठी जेवढे जेवढे साहित्य घेतले आहे ते सर्व साहित्य एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि नंतर पाण्याने एक चौरंग काढायचं आहे. म्हणजे काय तर आपल्या बोटांना थोडंसं पाणी लावायचं आहे, चौकोन काढून घ्यायचं आहे. नैवेद्य ठेवण्याचा वेळेसुद्धा आपल्याला असंच करत असतो, त्याच पद्धतीने घ्यायचं आहे. ताट ठेवायचं आहे. सिधा म्हणजे काय तर शिधा देवीची ओटी भरताना आवश्यक प्रथम अर्पण केला जातो. त्यानंतर देवीची ओटी ही पूर्ण मानली जाते. शिध्यामध्ये गव्हाचं पीठ, हरभऱ्याच्या डाळीचे पीठ, हे बेसन हे सुद्धा पीठ मानले जाते. त्याऐवजी तुम्ही हरभऱ्याची डाळ सुद्धा घेऊ शकता. 2-3 सुक्या मिरच्या, गूळ, मीठ, साधा तेल, ह्या सगळे तुम्ही घेऊ शकता. इतक्या प्रमाणामध्ये आपल्याला सगळं साहित्य घ्यायचं आहे. कोरडा शिधा ठेवल्याने 2 कारण आहेत. पहिलं म्हणजे आपल्या घरामध्ये मीठ, पीठ, डाळ, तेल हे जास्त प्रमाणात घेऊन ठेवतो. आपल्या मधल्या काळामध्ये आपल्या घरातील महिलांना मासिक धर्म वगैरे असतो किंवा आपल्या कुटुंबातील आपल्या वाड्यातल्या भावकीतलं कोणी वारलं किंवा आपल्याला सुतक वगैरे असतं तर ते संपल्यानंतर आपल्याला मासिक धर्म तर 4 दिवसानंतर संपल्यानंतर किंवा सुतक संपल्यानंतर आपण हे सगळं साहित्य बदलतो का, तर नाही, तर आपण तेच वापरतो. कारण एवढं सगळं आपण फेकून दिलं तर सगळं नवीन अन्न आपलं घर कसं चालणार. म्हणजेच अशा प्रकारे आपल्याकडून अन्नाची नासाडी होईल. त्यामुळे असं म्हणतात की कोरड्या शिधेला काहीच सुतक किंवा विटाळ नसतो आणि त्यामुळे आपण देवीला हा शिधा ठेवावा कोरड्या अन्नाच्या स्वरूपामध्ये. बघा, तुम्हाला यातून हेच सांगायचं आहे की घरी ओटी भरा किंवा मंदिरात जाऊन भरा, पण तुम्हाला त्यामध्ये शिधा हा आवश्यक ठेवायचा आहे. आता घरच्या घरी ओटीतला जो शिधा असेल तो पुन्हा आपण अन्नपदार्थामध्ये टाकून बनवू शकतो, पण मंदिरातल्या शिध्याचं तुम्ही मंदिरातच ठेवू शकतात किंवा मंदिरातच ठेवू शकता. शिधा तुम्ही ओटी भरल्यानंतरही देऊ शकतात आणि नंतरही देऊ शकतात. आता सुरुवातीला एक पद्धत आहे की आता ही एक पद्धत झाली ओटी भरण्याची. आता दुसरी पद्धत आहे ती म्हणजे धान्याने ओटी कशी भरावी. ओटीमध्ये धान्य ठेवलेले असेल तर म्हणजे तांदूळ एखाद्या परातीत किंवा ताटामध्ये ओटायचे, जेणेकरून उंचीमध्ये आपल्याला ते घ्यायला व्यवस्थित येईल. वाटीभर किंवा पसावर तांदूळ म्हणजेच खूप जास्तही नसतात, तर आपल्याकडून जेवढ्या वेळेस ते उंचीत घेता येतील तेवढ्या वेळेसच घ्यायचे. शक्यतो 3दा किंवा 5दा करून ते देवीसमोर पुन्हा न्यायचं, ताटामध्ये टाकायचं, देवीसमोर न्यायचं, पुन्हा ताटामध्ये टाकायचं. त्यावेळेस देवीचा जयकार करायचं. बोला अंबाबाईचा उद उद, नाही तर आई राजा उद उद. तुम्ही या देवीचा जयकार करून यथाशक्तीने तसा तुम्ही तांदूळ पहिल्यांदा ओटीच्या स्वरूपात तुम्ही देवीसमोर न्यायचं आणि पुन्हा खाली ताटामध्ये ठेवायचं. त्यानंतर एक धान्याने ओटी भरून घ्यायची. हे सगळं साहित्य झालं की भांड्यासहित उचलायचं. म्हणजे तुम्ही ताटात ठेवलेलं असेल तर परातीत ठेवलेलं असेल किंवा टोपलीमध्ये ठेवलेलं असेल तर ती तशीच उचलायची आणि ती टोपली परत देवीसमोर न्यायची. म्हणजे आपल्या छातीच्या लेवलने ती देवीसमोर आपल्याला न्यायची असते, पुन्हा खाली ठेवायची असते. आता ही सगळी ओटी तुम्ही 3दा 5दा करून देवीसमोर न्या, पुन्हा खाली ठेवा. अशा पद्धतीने तुम्ही देवीची ओटी भरून घ्या. ओटी भरताना सुद्धा तुम्हाला देवीचा जयकार करायला विसरायचं नाही. पाण्याचा विडा सुद्धा तुम्ही देवीच्या मूर्तीजवळ फोटोसमोर ठेवू शकता. ओटीमध्ये तसाच ठेवून दिला तर चालेल, पण ओटी भरण्याच्या 2 पद्धती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितल्यात. कोणती पद्धतीने तुम्ही ओटी भरू शकता ते मला कमेंट करून सांगा आणि कोणती पद्धत तुम्हाला आवडली ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आता काय करायचं आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळीच उचलून घेऊन मग तुम्ही ते साहित्य कशा पद्धतीने वापरू शकता किंवा काय करू शकता. तर बघा, समजा चैत्र नवरात्रीमध्ये तुम्ही घरच्या घरी देवीची ओटी भरली आहे आणि नंतर तुम्हाला तुमच्या त्या कुलदेवीच्या मूळ ठिकाणी जाणं शक्य नाही, तर त्यावेळेस तो शिधा तुम्ही तुमच्यासोबत घेऊन गेला तरी चालेल. अगदी घरातली साडीसुद्धा तुम्ही देवीला नेऊ शकतात. फक्त तुम्ही स्वतः नेसलेली नसावी, म्हणजे कोरी साडी असावी ओटी भरण्यासाठी. बघा, अशा पद्धतीने एकदम साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी देवीची ओटी भरू शकता. देवीची ओटी भरण्याचे मुख्य कारण आहे की यामुळे आपल्याला एक प्रकारचं चैतन्य, देवीची काही आध्यात्मिक ऊर्जा आहे ते आपल्याला प्राप्त होत असते आणि देवी आपल्या कुटुंबाचे कल्याण करत असते. त्यामुळे देवीला अशा पद्धतीने साडी चोळी ओटी अर्पण करावी याचं खूप महत्त्व आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की मला सांगा. आता गरोदर महिला आहेत किंवा एकटीच आहे तर गरोदर तर अशाने ओटी भरू शकते का, तर तुम्ही गरोदर आहात तर मग तुम्ही ओटी भरायची नाही, कारण ऑलरेडी तुमची ओटी भरलेली आहे. त्यामुळे तुमच्या पोटामध्ये बाळ आहे, त्यामुळे तुम्हाला गरोदर महिलांनी ही ओटी भरायची नसेल. आता बघा, अशा प्रकारे तुम्हाला नंतर तुमची डिलिव्हरी झाल्यानंतर तुम्ही देवीची ओटी भरू शकता. जर आपल्या घरातील स्त्रियांना अडचक मासिक पाळी असेल तर त्यांनीही ओटी भरू शकली नाही, तर त्याऐवजी तुमच्या घरातील कुठल्याही सदस्याला तुम्ही देवीची ओटी भरायला सांगू शकतात. बघा, अशा प्रकारे किंवा कुमारिका मुली असतील किंवा अविवाहित मुली असतील त्यांनीही ओटी भरली तर तरीही चालतं. अशा प्रकारे चैत्र नवरात्रीमध्ये अगदी साध्या व सोप्या पद्धतीने
अशा प्रकारे चैत्र नवरात्रीमध्ये देवीची ओटी कधी व कशी भरावी, घरी किंवा मंदिरात भरण्याची योग्य पद्धत, पुन्हा मिळालेल्या ओटीचे काय करायची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली. ही माहिती कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगायचं. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते.